वाढीवकर रद्द झालाच पाहिजे. मंत्री बाबली जागे हो, मंत्री बाबली जागे हो, वाढीवकर वापस लो, तानाशाही. काय म्हणणं आहे? म्हणणं असं आहे की मागच्या 10 दिवसापासून या उमरेडकरांच्या याच्यामध्ये जो वाढीव अवढव्य वाढीव कराच्या पावत्या ज्या उमरेडकरांना दिलेल्या आहे त्याच्या निषेधार्थ सगळ्या काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आज आम्ही इथे विरोधामध्ये आंदोलनासाठी बसलो आहे. आणि सत्ताधाऱ्यांना आणि या प्रशासनाला आमचं एकच म्हणणं आहे की ज्या कारणासाठी आपण टॅक्स वाढीव करतो, जसं या प्रशासनाच्या सेवेच्या याच्यामध्ये स्वच्छता, लाईट, पाण्याची व्यवस्था, आरोग्य या सगळ्या व्यवस्थेच्या सुविधा या उमरेडवासियांच्या साठी केल्या पाहिजे. पण आज उमरेडमध्ये ही परिस्थिती आहे, पिण्याचे पाणी मुबलक नाही, पाणी जे येते थोडंफार ते सुद्धा गढूळ येते आणि गंद पाणी येते, स्वच्छता बरोबर नाही, नाल्या साफ नाही, पूर्ण रोड तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे, वीज येत नाही. या सगळ्या सुविधाचा अभाव असल्यानंतरही तुम्ही कुठल्या कारणाने आमच्यावर वाढीव टॅक्स लागू करता, याची यांना शरम आले पाहिजे की जोपर्यंत जनतेच्या पूर्ण समस्या सोडवत नाही तोपर्यंत या विषयाला घेतलं नाही पाहिजे. सगळ्यात मोठा त्यांनी शिक्षण कर लावलाय. शाळेची स्थिती काय आहे आज उमरेड? आजच्या तारखेमध्ये आम्ही सभागृहामध्ये वारंवार मीटिंगमध्ये त्या शाळा सुधारण्याच्या बाबतीमध्ये संख्यापट वाढवण्यासाठी, युवा योजना करण्यासाठी आमचं सगळं मंडळ, काँग्रेस पक्षाचे सगळे नगरसेवक वारंवार सभागृहामध्ये आम्ही शिव आणि अध्यक्ष मॅडमला बोलत असतो, पण त्याच्यावर कुठली त्यांच्या कानावर जू रेंगत नाही आणि शाळेची अवस्था एकदम दयनीय आहे. शिक्षणाचा स्तर जर विचार केला तर इथे कोणीही, आता तुम्ही 14 पैकी एकाच्याही पोरगा नगर परिषदच्या शाळेत जात नसाल, किंवा तिकडले 14-15 निवडून आले नगराध्यक्ष, कोणाच्याच पोरगा नगर परिषदच्या शाळेत जात नसाल. डबल टॅक्स नगर परिषदनी लावले आहे. एक काही उपकरण टॅक्स आणि हे सुविधा पाहिलं तर पूर्णतः शून्य. त्या शाळेमध्ये ना धड संडास बाथरूमची सोय, ना मुलांना बरोबर बसण्याची व्यवस्था, शिक्षण व्यवस्थाही धड नाही, आणि इतका मोठाला कर सामान्य जनतेवर पडत आहे. म्हणूनच त्याच्या विरोधातच आज आम्ही इथे बसलो आहे की जर या प्रशासनाने एक सुंदर शाळेची रीत जर तयार केली, एक भिंत तयार केली आणि चांगले सुशोभित शाळा सुरू केल्या तर सगळे उमरेडकरांची मुलं त्या शाळेमध्ये शिकायला योग्य असेल तर टाकण्यास काही हरकत नाही आणि सगळेजण टाकू शकतात अशी आमची मनापासून इच्छा आहे. पण शाळा त्यांनी सुधारवल्या पाहिजे अशी आमची मागणी सुद्धा आहे. आणि हा वाढीव कर कुठल्याही परिस्थितीमध्ये उमरेडकर लागू करणार नाही. आम्ही उमरेडकरांच्या साठी मैदानामध्ये उतरण्यास तयार आहे. आज इथे आपण निषेध मोर्चा करत आहोत, उद्या आमच्या बहुसंख्येने मोर्चा या उमरेड प्रशासनाच्या विरोधात उमरेड शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि आम्ही याचा विरोध 100% करणार आहोत. म्हणून आज इथे आम्ही इथे बसलो आहे. घर टॅक्स वाढ ही रद्द होऊ शकते. तर उमरेड हे सर्वसामान्य तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये नगर परिषद आहे, तर नगर परिषद कर रद्द करण्यात येऊ नये अशी आम्ही त्या दिवशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे. आणि आज शिवसाहेबांनी मुख्य अध्यक्ष मॅडमच्या पत्रान्वये आम्हाला कालच एक पत्र जाहीर केलं आणि आज एक विशेष सर्वसाधारण सभा इथे जाहीर केलेली आहे. नगरपालिकेला 12 वाजताची विशेष सर्वसाधारण सभा आहे. विशेष सर्वसाधारण सभेचा जर विषय घेतला तर 3 दिवसापूर्वी आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार करायला पाहिजे. नगरपालिकेने 3 दिवसा पहिले त्याचा पत्रव्यवहार आम्हाला व्हायला पाहिजे आणि सर्वसाधारण सभा जी असते त्याचा पत्रव्यवहार हा 7 दिवसापूर्वी आम्हाला व्हायला पाहिजे. पण यांनी आपला प्रशासन आपल्या हातात घेऊन कशाही पद्धतीने आम्हाला कालच्या काल म्हणजे काल 1 तारीख कालच्या तारखेमध्ये आम्हाला नगरपालिकेने नोटीस दिला की उद्या नगरपालिकेची या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. हे नियमाला बांधून नाही आहे, हे चुकीचे वर्तणूक आमच्याशी करत आहे.